ग्रामपंचायत बेलवंडी बुद्रुकच्या फेरफार प्रकरणी कार्यवाही न झाल्याने नंदाताई पवार यांचे आमरण उपोषण सुरू। अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक ग्रामपंचायतीतील मिळकत क्रमांक 3082/4 मध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड करून फेरफार केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत अधिकारी श्री बाळासाहेब माने यांच्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणी शासकीय नियमानुसार 4/1/2017 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच संबंधित माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा सौ राणी फराटे यांनी वेळेत कार्यवाही न केल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीमती नंदा विश्वनाथ पवार, वय 65, बेलवंडी बुद्रुक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांनी केली आहे। या मागणीसाठी श्रीमती पवार यांनी दिनांक 3 नोव्हेंबर 2025 पासून माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरू केले आहे। कालपासून सुरू असलेल्या त्यांच्या या उपोषणाकडे अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी साधी विचारपूस केलेली नाही। आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न गेल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार। माझे नाव नंदा विश्वनाथ पवार, राहणार बेलवंडी ग्रामपंचायतमध्ये 8 नंबर रजिस्टरला खाडाखोड करून व्हाईटनर लावलं। 3082/4 याला हे करून हे घर माझं असून त्यांनी पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या नावे पैसे घेऊन त्यांच्या नावे केलेलं आहे। हे घर मला मिळावा, कारण ते मॅडमला खूप लय वेळा सांगून त्यांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही आणि शिवसाहेबांचा आदेश, त्या आदेशाला केराची टोपली सवय, त्यामुळे मी उपोषणाला बसले। त्यांनी माझं मान्य केलं नाही, समजून घेतलं नाही किंवा माझं मार्ग दिला नाही। माझं घर माझ्या नावचं करून द्यावा हीच माझी अपेक्षा। आपले कालपासून हे उपोषण चालू आहे, आमरण बेमुदत उपोषण। तर आपण उपोषणाला बसल्यानंतर कोणी संबंधित शासकीय अधिकारी, निमशासकीय अधिकारी इकडे आले का? तुमची विचारपूस त्यांनी केली का? नाही केली। मी यमुनाताई देवराव भालेराव, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन जिल्हा अध्यक्षा। आज जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी नंदा विश्वनाथ पवार ह्या राहणार बेलवंडी ह्या उपोषणाला बसलेल्या असून संबंधित ग्रामसेवक बाळासाहेब माने यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी त्या जिल्हा परिषद समोर उपोषणात बसलेला आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचा मी जाहीर पाठिंबा देत आहे।